विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार। सोलापूर विश्व 24 न्यूज रिपोर्टर हनुमंत घोदेसह। सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेत भाकणूक प्रथेला मोठं महत्त्व आहे। येत्या वर्षात हवामान आणि वातावरण कसं असणार याचं भविष्य यातून मांडलं जातं। यंदाच्या भाकणुकीमध्ये समाधानकारक पाऊस असणार आहे, तसेच राजकीय क्षेत्रात स्थिरता दिसून येईल अशी भाकणूक वर्तवण्यात आली आहे। ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेच्या तिसऱ्या दिवशी होम प्रदीपन विधीनंतर दिवसभर उपाशी ठेवलेल्या मानकरी देशमुख यांच्या शेतातील वासराला भाकणूक स्थळी आणले जाते। या ठिकाणी त्या वासराची विधिवत पूजा करण्यात येते। मैदानावर अंतरलेल्या घोंगडीवर खारीक, विविध प्रकारचे धान्य, गूळ, खोबरे, बोर, गाजर, पाने, ऊस आदी खाद्यवस्तू ठेवण्यात येतात। यंदा या वासराने ऊस गाजराला स्पर्श केल्याने लाल आणि पांढऱ्या वस्तू महागणार अशी भाकणूक करण्यात आली। दरम्यान या वासरासमोर पेटता टेंबा धरण्यात आला, तेव्हा वासरू बिथरले। यावरून येत्या काळात घाबरटीचे वातावरण राहणार असल्याचं सांगण्यात आलं। तर शेवटी वासराने मूत्र विसर्जन केल्यामुळे यंदा पाऊस समाधानकारक असल्याचे भाकणुकीत नमूद करण्यात आले। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।